काय बोला. नमस्कार. नमस्कार मंडळी. मित्रांनो नमस्कार. आज माझा कसा बसलेला आहे. रात्री माझा गळा दाबला होता. तर मित्रांनो आम्ही बनवणार आहे. तर मित्रांनो आम्ही बनवणार सांग काय. अगं सांग की काय करणार आपण ते सांग. बोल लवकर सांग लवकर. हे सांग. नुसतं धरून मला ती नळी आणि पनीर. तर मित्रांनो आम्ही बनवत आहे शीख पनीर. पनीर शीख. तर आम्ही दाखवतो कसं बनवणार आहे. आणि येड्या जाऊ द्या लय तोंडात आलाय माझ्या पण बोलता येईल. मित्रांनो लक्ष द्या. मित्रांनो सॉरी माफ करा. माझा पण तब्येत खराब होती आणि अचानक काय झालं की अंजलीला थोडी चक्कर आली. मग ते कधी कधी काय होतं की जास्त ताण पडलं किंवा कुठल्या गोष्टी जास्त विचार केली किंवा जास्त हसली जरी ना तर ते तिला चक्कर येते. डोक्याला रक्तपुरवठा होत नाही तिच्या आणि चक्कर येऊन पडली. तिला जस्ट आता ॲडमिट केलं. रात्रीचे वाजले 11:30 आणि इथं आलो आहे मी तात्पुरतं खाण्यासाठी. सकाळपासून म्हणण्यापेक्षा काल रात्रीपासून मी काहीच खाल्लो नव्हतो. मी अंजलीसाठीच छान पनीर वगैरे करत होतो. दाखवतो मी व्हिडिओ तुम्हाला बघू शकता तुम्ही. ते लेकरासाठी मी करत होतो पण अचानक झालं आणि इथं मी ॲडमिट केलं. त्याला होत राहतं कधी कधी. सहन करायचं, कधी खचून नाही जायचं. फक्त लक्षात ठेवायचं, विश्वास ठेवायचा स्वामींवर किंवा तुम्ही कुठल्या देवाला मानता त्याच्यावर. माफ करा की व्हिडिओ अर्ध्यातनं संपला. अंजलीची काळजी घेणं कर्तव्य आहे. म्हणजे तुम्हीच मला शिव्या घालता की जर काळजी नाही घेतलं की तुम्ही मला ओरडता. कारण तुम्ही मला घरचं सदस्य मानता म्हणून तुम्ही मला ओरडता. आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही मला शिव्या घालता की दादा नीट सांगतो रे, अंजली नीट सांभाळा वगैरे. माझी तब्येत त्यामुळे खराब झाली की अंजलीला सकाळी दररोज मला उठवावं लागतं. सकाळी उठवल्यानंतर ना परत तिला वॉकिंगला घेऊन जावं लागतं. मग ते सगळं थंडी वगैरे स्वतःकडे जर दुर्लक्ष झाल्यामुळे माझी तब्येत खराब झाली. आणि अंजलीला अचानक थोडंसं सांगितलं की काय झालं तर ती जास्त हसली. ती काय झालं की माझा घसा बसलाय आणि ती जास्त हसायला गेली, टिंकल करते. ती खुशीने तिला ते म्हणजे रक्तपुरवठा डोक्याला जास्त ताण पडतो मेंदूला, त्यावेळेस ते रक्तपुरवठा कमी पडला की ते चक्कर येऊन पडते. मग झालं. माफ करा व्हिडिओ अर्धाच झाला आणि उद्याचा व्हिडिओ छान मस्त गोंडस हसण्यासारखा टाकतो. अंजली डिस्चार्ज भेटेल उद्या सकाळी. तिथनं मग घरी घेऊन तुम्हाला मी नक्की सांगेन. बाय. आणि असं तुमच्या सर्वांचं प्रेम राहू द्या.